साहित्य गजर, पल्पप साहित्याचा आवाज तुमच्यासाठी खास. नमस्कार, मी दिव्या मिस्त्री. आजच्या साहित्यिक घडामोडीमध्ये आपण पल्पपने आयोजित केलेल्या समीक्षा संग्राम 2025 ला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादातील काही निवडक अशा पुस्तकांचे समीक्षण सादर करणार आहोत. त्यातीलच एक साहित्यिक माननीय प्राध्यापक संभाजी लावंड वाई यांनी तर आजपर्यंत साधारण 75 इतके समीक्षणे पाठवली आहेत. त्यातीलच एक समीक्षण मान्य प्रभाकर भावे लिखित वर्धा प्रकाशन द्वारा प्रकाशित प्रतापगड युद्ध या पुस्तकाच्या केलेल्या समीक्षणाचे आज मी आपल्या समोर वाचन करणार आहे. पुस्तकाचे नाव प्रतापगड युद्ध, लेखकाचे नाव प्रभाकर भावे, प्रकाशन वर्धा प्रकाशन, समीक्षक प्राध्यापक संभाजी लावंड वाई. आदर्श कलाकृती वाचण्यात आल्याने त्या आपले जीवन उदांत भावनेने भारावून टाकतात. कधी कधी अंतर्मुख करून सत्याच्या शोधाकडेही नेतात. अशा वाचन संस्कारामुळे आपल्या विचारांचे ऐश्वर्यही वाढीस लागते. असंख्य पुस्तके जीवन प्रवासात समित्र म्हणून लाभली त्या सर्व साहित्यिक कलाकृतींनी दुःखद प्रसंगी बळ दिले. प्रत्येक माणसाच्या खोल अंतर्मनातील शक्तीला जागृत करण्याचे कार्य काही साहित्यिक कलाकृती करतात. राष्ट्रभक्तीचा व क्रांतीचा अभ्युदय घडून आणणारी, देशासाठी समर्पणाची भावना निर्माण करणारी कलाकृती श्रेष्ठ दर्जाची असू शकते. एकाच विषयावर अनेक लेखकांनी विविध अंगांनी केलेले लेखन हे चतुरस्त्र जरी असले तरीही त्यात उणिवा असल्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाजी महाराजांच्या जीवनावर असंख्य अभ्यासकांनी राष्ट्राभिमानापोटी चतुरस्त्र लेखन केले आहे. म्हणून शिवचरित्रावर अधिक लिहिण्यासारखं व बोलण्यासारखे काहीच नाही असे संबोधणे सर्वस्व चुकीचे आहे. आधुनिक पिढीतील एखाद्या लेखकास नवे काहीतरी अलौकिक शोधून काढण्याची उबळ स्वस्थ बसू देत नाही. कारण मोठमोठ्या लेखकांच्या हातून लेखनाच्या बऱ्याच जागा सुटलेल्या किंवा राहिलेल्या असतात. त्या दुर्लक्षित अज्ञात जागा भरून काढण्यासाठी एखाद्या श्री प्रभाकर भावे सारख्या लेखकाने केलेला प्रयत्न हा रथी महारथीच्या बरोबरीचा असला तर त्यात नवल काय आहे. प्रतापगड युद्ध. प्रतापगड युद्ध हे इतिहासावर स्वतंत्रपणे लिहिणारे श्री प्रभाकर भावे यांचे पुस्तक वाचनीय व चिंतनीय आहे. देशाभिमान, राष्ट्रभक्ती व शिवप्रेम लेखकाच्या मनात ठासून भरल्याचे वाचकांना जाणवते. ऐतिहासिक प्रसंगाचे यथार्थ वर्णन करताना त्यांचे लेखन उत्स्फूर्तपणे उभे करण्याचे साहित्यिक गुण त्यांच्या अंतरंगी जाणवतात. इतिहासातील वीररस प्रधान भाषेबरोबरच साहित्यिक भाषा शैलीचा सुरेख संगम पानांवर दळवळतो आहे. काही प्रसंगाचे वर्णन करताना लेखक तटस्थ व साक्षी भावाने आहे, परंतु वाचकांच्या देहावर रोमांच उभे करण्यात यशस्वी होतात. वाचक वाचन करताना या पुस्तकाबरोबर विजापूरकरांच्या दरबारातून निघालेल्या अफजल खाना बरोबर निघतो व प्रतापगडातील सौंदर्य स्थळे पाहून निसर्ग वर्णनात गुंतून पडतो. जावळी सभोवतालच्या उंच सखल दऱ्या, नदी, नाले, ओहोळ, मानवी वस्ती, महत्वाचे दगडी वाडे, पर्वतांची निमुळती होत गेलेली उंच शिखर यांची माहिती व तेथील सर्व दिशांचा वृक्षराजीचा अभ्यास करून त्यामध्ये लेखक वस्तुनिष्ठ माहिती मिळवण्यासाठी यशस्वी झाले आहेत. श्री भावे यांच्याकडून लेखनातून कोठेही औचित्यहानी झालेली नाही. शिवाजी महाराजांचा शत्रू खान आहे म्हणून त्यांचा समाचार घेण्याची भावना पुस्तकात कोठेही दिसून येत नाही. शिवाजी महाराज व खान लेखकाने एकाच ताकदीने उभे केलेले आहे. त्यात सुडाचा लवलेशही पाहायला मिळत नाही. हीच खरी लेखनाची तटस्थता वाखाणण्यासारखी आहे. पुण्यातील मित्रांनी या विषयावर लिहावे या एकमेव चांगल्या आग्रहामुळे लेखक पहिल्यांदाच लेखन प्रपंचाकडे वळले असावेत. शिवचरित्रातील घटकावर अनेकांनी लेखन केल्यामुळे यात आपण अधिक काय लिहिणार असा पराभूत करणारा भाव लेखकाच्या मनात गोंधळ व झोप उडवून देणारा ठरला असावा. परंतु मनावर घेतल्याने
त्यांच्या प्रयत्नाला योग्य दिशा मिळाली. लेखक भावे यांचा मोठेपणा. पूर्वी होऊन गेलेल्या इतिहासप्रेमी लेखकांच्या पुस्तकांचा अभ्यास करताना त्यातील काही संदर्भ घेतलेले आहेत. वस्तुनिष्ठ लेखन केल्यामुळे कोठेही काव्यात्मक भाषा विनाकारण वापरलेली नाही. पुणेकर मित्रांनी आग्रह धरला तेव्हा त्यांनी प्रेमापोटी स्वीकारलेल्या सल्ल्याचे खरे सुवर्णात रूपांतर झाल्यासारखे वाटते. त्यांच्या लेखणीतून अत्यंत चिकित्सक यशस्वीपणे लेखन झाले हा त्यांचा प्रयत्न अफलातून व्यक्त झाला आहे. खान व त्यांची 30,000ची फौज, राजे व त्यांचे दळभार यांची युद्धात झालेली लांडगे तोड, रक्तपात, भयंकर बेसावध झालेले रणकंदन वगैरे वर्णन करताना काही ठिकाणांचे वस्तुनिष्ठ पुरावे नकाशाच्या साह्याने मांडणी करणारे पहिलेच लेखक असावेत. वीरश्रीपूर्ण निवेदन. पुस्तकातील भाषा साधी, सोपी, सरळ एका सज्जन परंतु प्रामाणिक निवेदकाची आहे. वीर रसाला उधाण आणून राष्ट्रभक्तीला खतपाणी घालणारी आहे. इतिहासाला काव्यात्मक भाषेची गरज नसली तरी घटना व प्रसंगाचे वर्णन करताना भावे यांची खास वीरश्रीपूर्ण भाषा वाचकांना जाणवते. त्यामुळे त्यांचा इतिहास हा विषय नसताना सुद्धा ते या माहिमेत रस दाखवतात. यावरून त्यांची रसिकता किती इतिहासप्रिय होती हे आश्चर्य वाचकांना स्तंभित करून सोडते. जावळी व मोरे. जावळी ही पूर्वी सरदार शिर्के यांची होती. मोरे यांचा मूळ पुरुष शोधण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. विजापूरच्या दरबारातील पहिला युसुफ बादशाह यांच्या दरबारात मोरे या नावाचा सरदार हाच मूळ पुरुष आहे. त्यांच्या मुलाचे नाव यशवंतराव असून त्यांच्या जवळ 12,000ची फौज होती. या मोरेंनी शिर्के यांचा नायनाट करून जावळी बळकावली. पुढे ती शिवाजी महाराजांनी जिंकली. जोहर बेट, चतुर बेट, कांदाट बंद, जावळी व जावळीच्या वाड्यात भयंकर रणकंदन माजले होते. जावळीचे हे युद्ध एक रात्रभर सुरू असून ते जावळीतील 4 ठिकाणी एकाच रात्री झाल्याच्या नोंदी लेखकाने टिपलेल्या आहेत. गडाबद्दलची वस्तुनिष्ठ माहिती. प्रतापगडाचे वर्णन लेखकाने फारच परिणामकारकपणे रेखाटलेले आहे. 6 बुरुज, 2 तलाव, 2 चोरवाटा असून हा गड पश्चिमेकडून पूर्वेकडेच्या उतारावर बांधला असून त्यास चिलखती तटाचा फेरा 3 फुटांचा आहे. समुद्र सपाटीपासून गडाची उंची 4,335 फूट इतकी आहे. लेखक गडाचे भौगोलिक स्थान निश्चित करण्यात यशस्वी झाले आहेत. म्हणजे जावळीचे युद्ध त्यानंतर खानाचे युद्ध वर्णन करताना वाचकांना सोबत घेऊन चालत असल्याचा अनुभव प्राप्त होतो. अफजल खान. खानाच्या जननखान्यात एकही हिंदू स्त्री नव्हती. मात्र मराठ्यांचा तो खरा शत्रू होता. खान पराक्रमी योद्धा, लढवय्या व युद्धतंत्र जाणणारा होता. त्याने कर्नाटकातील अलौकिक पराक्रम करून विजापूरकरांची निष्ठा दाखवून दिलेली आहे. खान व शहाजी राजे यांचा संघर्ष मांडताना खानाची कपटी मानसिकता शंभूराजे कणकगिरीच्या युद्धात मुद्दाम मारवले जातात यावरून वाचकांना समजते. युद्धनीती. लेखकाने खानाच्या व शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीवर चांगला प्रकाश टाकलेला आहे. शहाजकाटशह दोघेही परस्पर विरोधी धोरणे स्वीकारताना आपल्या वकिलांचा सल्ला मानत होते. युद्धात तलवार, भाला, बंदुका, तोफा, गोफन व अनेक रणवादांचाही उल्लेख आला आहे. खानाने तुळजापूर उद्ध्वस्त केले तेव्हा त्यात शिवाजी महाराजांचे चुलते व काही मराठी सरदार होते. त्यांनी या बाबतीत खानाला कसलाच विरोध केला नाही. खंडोजी खोपडे व देशमुख खानाला मिळतात. यावरून मराठी माणसाची मानसिकता किती गहाण पडली होती हे दिसून येते. पंढरपुरातून मलवडीत आल्यानंतर खानाने बलाजी नाईक निंबाळकरांना मारण्यासाठी योजना आखली होती. परंतु त्यांची सुटका राजेंनी नाईकजी मांढरे यांचे करवी केली. याचे वर्णन वाचताना आपण तेथे आहोत असा भास निर्माण होतो. अखेरची रणनीती. खानाचा व शिवाजी महाराजांच्या वकिलांच्या मध्यस्थीने खान जावळीत सैन्यासह पारमध्ये उतरतो. गडाच्या नियोजित स्थळी पायथ्याशी उभयता उराउरी एकमेकांना भेटतात.
खानाने अधाशीपणे शिवाजी महाराजांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. राजांनी सावध होऊन खानास एकांगी पोटावर वाघ नख आणि कट्यार चालून ठार केले. या प्रसंगाचे वर्णन फार वीरश्रीने करताना एक शब्दशिल्प उभे करण्यात लेखक यशस्वी होतात. अखेरची परिणामकारकता. प्रतापगडाच्या सर्व दिशांना जे रणकंदन सुरू झाले होते त्या ठिकाणी कोणकोणत्या सैनिकांनी कुठं कुठं दबा धरून राहण्याच्या ठिकाणांची यादी लेखकांनी सादर केली आहे. याचे वाचकांना आश्चर्य वाटते. समारोप. शिवाजी महाराजांना मिळालेल्या यशाचे सर्व जगात राजाची कीर्ती वाढू लागली. महाराजांच्या कार्यावरून दैवी शक्तीचा वरदहस्त असल्याचे जाणवते. लेखकाने खानाच्या वधाची तुलना नरसिंह अवताराशी केलेली आहे. एक संशोधक लेखक म्हणून त्यांचे लेखन सर्वांगीण, अचूक व परिणामकारक झालेले आहे. रसिक हो, या होत्या साहित्यिक समीक्षा वाचन. चला तर मग भेटूया लवकरच पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत लिहिते व्हा, बदल घडवा.